आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। लखनौमध्ये कोणाची तरी 200 एकर जमीन जप्त, 800 कोटींचा प्रकल्प, माझ्याकडे सर्व माहिती योग्य वेळी समोर आणणार। TV9 मराठीला दिलेल्या मुलाखतीमधून शिंदेंचा ठाकरेंना इशारा। तरी कोणाची तरी 200 एकर जमीन इन्कम टॅक्सने अटॅच केली आहे, 800 कोटीचा काहीतरी प्रकल्प आहे, त्याची सगळी माहिती माझ्याकडे आहे, मी योग्य वेळी देईन। महाविकास आघाडी महाभगास आघाडी आहे, गळ्यामध्ये गळे आणि पायात पाय अशी त्यांची परिस्थिती। मवियाच्या अफवांवर कोणी विश्वास ठेवणार नाही, शिंदेंचं वक्तव्य। पक्ष पुन्हा कटकारस्थान करणं हेच देवेंद्र फडणवीसांचं कर्तृत्व, तर फडणवीसांचं राजकारण भविष्यामध्ये चालणार नाही, संजय राऊतांची टीका। कर्तृत्वाचं योगदान महाराष्ट्राच्या जडणघडणीत दाखवा, तुम्ही फक्त कारस्थांना कप्प केलेले आहात। लोकांचे पक्ष आणि घरं फोडणं हे तुमचं राजकारण आहे आणि देवेंद्र फडणवीसांचं राजकारण भविष्यात फार काळ चालेल असं वाटत नाही। नसीम खान यांच्या उमेदवारीला आमचा विरोध नव्हता, काँग्रेसला कोणता उमेदवार द्यायचा हा त्यांचा प्रश्न, लोकसभा उमेदवारीवरून राऊतांची प्रतिक्रिया। भविष्यात नरेंद्र मोदी आणि शहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत, मुंबईची लूट करायची आहे, त्यांच्या कारस्थानाच्या आड पवार आणि ठाकरे येत असल्यामुळे दोन्ही पक्षांचं सरकार पाडलं, संजय राऊतांचा हल्लाबोल। आणि अमित शहा यांना भविष्यामध्ये महाराष्ट्राचे तुकडे करायचे, ह्या त्यांच्या कारस्थानाचा आड उद्धव ठाकरे आणि शरद पवार येत होते। प्रादेशिक अस्मिता जपणारे हे दोन्ही नेते आणि दोन्ही पक्ष आहेत, म्हणून त्यांनी दोन्ही पक्षांची सरकार पाडली आणि दोन्ही पक्ष फोडले। मोदींच्या महाराष्ट्रामध्ये आज 3 जाहीर सभा, सोलापूरमध्ये राम सातपुते आणि निंबाळकर, कराडमध्ये उदयनराजे, तर पुण्यामध्ये माहितीच्या 4 उमेदवारांसाठी सभा होणार। पुण्याचे माहितीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींची आज पुण्यामध्ये सभा, सभेच्या पार्श्वभूमीवर दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद, सभेला अमित ठाकरेही उपस्थित राहणार। पुण्यामध्ये मोदींच्या सभेच्या ठिकाणी तब्बल 82 चेक पॉइंट, रेसकोर्स मैदानाच्या प्रवेशद्वारावर तपासणी करूनच प्रवेश मिळणार, मैदान मोठं असल्यानं चेक पॉइंटची उभारणी। मोदींची लाट कमी, सभेला पुणेकर उत्तर देतीलच, पुणेकरांना माहिती आहे त्यांचा कार्यकर्ता कोण, मोदींच्या सभेवर रवींद्र धंगेकरांचा निशाणा।